यावर्षी रक्षाबंधनला तुम्हाला राखी बांधणार आहे का? अरे आणि मी बहीण भाऊ आहे. तू सोडून जगातल्या सगळ्या मुली माझ्या बहिणी आहे का? नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. काहीच काल आहे ना, मला पुण्याहून यायला इतकं लेट झालं होतं माहिती का. रात्रीचे 3 वाजलेले होते, त्याच्यामुळे मला आहे ना उठायला दुसऱ्या दिवशीचे 3 वाजलेले. आता 3:59 झालेले. आता आरोही पण आलेली मला डिस्टर्ब करायला आणि तिचं आहे ना नाक बघा ना कसं सुजलेलं आहे. तरी बऱ्यापैकी तिच्या नाकाची सूज उतरलेली आहे, पण तरी पण दिसतंय सुजलेलं. काल तर लय कॉमेडी दिसत होतं आणि हर्षदचं पण आवरलेलं आहे. हर्षद तर काल उशिरा झोपून पण कसं काय लवकर उठला काय माहिती, आणि मला तर काही लवकर झोपच आली नाही. आवरलेला कुठे आवरलेला? आंघोळणी केलेली अजून तसंच बुरसा फिरतोय. हा का? हा मग तो पण बुरसा, मी पण बुरसा, सगळे बुरसे. चला रे, भूक लागली मला, चला ना. भेंडीची भाजी आहे ना? अरे येली पण बुरशी आहे. हा रे हो हा. बुरशी आहे नाही रे. काहीच. काल आहे ना मला आमलीचा आहे ना डुप्लिकेट दिसला होता, सेम अमोल सारखा होता. हर्षद दाखवलं ना, तू व्लॉग बघ, व्लॉग मध्ये दिसल तुला. मुलगा आहे का? सेम तुझ्यासारखा डायरेक्ट सेम. मी काय विचारतो यार. मुलगा आहे का? नाही मागं मुलगा आहे का? गाईज मला आता रिअलाइज झालं, तो म्हणला मुलगा होता का म्हणे. अरे अरे हे अरे नाही माकड होतं, म्हणजे तू माकड. पोरगी का माकड आहे? अरे आमचं काहीतरी डिस्कशन चालू होतं ना, ते पोरगी असलं वेगळं झालं काहीतरी. आणि गाईज आरोईचं चालू आहे नियोजन की लवकरच अमोलला आहे ना पोरीमध्ये कन्वर्ट करायचं. हे यार पण त्याला क्रायटेरिया आहे रे भाऊ. हा गाईज, क्रायटेरिया त्याचं असं म्हणणं आहे की ह्या व्लॉग खाली जर 2000 कमेंट आल्या, अरे 2000 तर आपल्याला डेली आहे. मग किती? नाही, 5000 का? 2000. 5000. हा. गाईज ठीक आहे. आता बघू आपल्यात किती पोटेन्शियल आहे, आपल्या फॅमिलीमध्ये किती पोटेन्शियल आहे. ह्या व्लॉग खाली 5000 कमेंट आणि आरोईच्या व्लॉग खाली 1500 जर कमेंट आल्या तर अमोलची कम्प्लिटली दाढी पण काढू आपण आणि अमोलला पोरगी बनवू. आणि रडायचं नाही हा नंतर, मग की कमेंट आल्यावर रडायचं नाही की नाही ना प्लीज ना असं ना तसं. हा, करायचं कमेंट नाही. आल्या. आता जर आपल्या फॉलोअर्सनी सबस्क्रायबरनी प्रेमाने कमेंट केल्या तर तुला पोरगी बनणं पडेल म्हणजे पडेल. यार यार अभी मैं क्या करूं यार. अरे काल मला ना एक फॉर्म्युला 1 ची कार इतकी आवडली माहिती का, इतकी आवडली. आता मी नेक्स्ट टाइम जर पुण्याला गेलो ना, ती रिमोट कंट्रोलची कार घेणारच आहे. रिमोट कंट्रोल. मी चक्कीत झालो. ती फॉर्म्युला 1 रेसिंगची कार म्हणलं यार भाई, आता तिचं डोकं काजवायला आलं यार किन पागल के साथ रह रहा हूं गाइस कार मैं. आवडली, मला वाटलं तू बघितली ती कार. हा आवडली असेल. यार, आणि छोटा आदमी हूं, छोटी सोच है नाही, मेरी. फॉर्म्युला 1 अशा नॉर्मल रोडवर हो ती चालत नाही, मी त्याचा विचार करतो. छोटा आदमी हूं मैं BMW मर्सिडीज के सपने अरे, देखता हूं. पण- अरे फॉर्म्युला घ्यायचा विचार मी केलाच नाही. केलाच मला नाही, वाटलं आम्हाला- तू बघितली फक्त. आम्हाला प्रॉब्लेम कसला वाटलं हे बहीण भाऊ पागेल आहे, हे बहीण भाऊ अरे, पागेल आहे. बरं ठीक आहे, बरं जाऊ दे, ते सगळं सोडा. अमोल रक्षाबंधनला तू आरोईला काय देणार आहे? गिफ्ट. त्याच्यात दिमाग येऊ दे, एवढंच खूप झालं. ए नाही, गिफ्ट तर तुला पाहिजे ना, मग तुला दिमाग पाहिजे. माझ्याकडे हे यार, आहे नवी थोडासा, त्याला देते मी. ए नाही, सांग ना अमोल, रक्षाबंधनला तू आरोईला काय गिफ्ट देणार आहे? सिक्रेट आहे ना त्या. अँड काही रक्षाबंधनच्या दिवशी सुद्धा आहे ना आम्ही घरात आहे ना एकदम मस्त सेलिब्रेट करणार आहे, कारण आरोईला तिचा भाऊ भेटलेला आहे असा. आणि मी ना देवाकडे एकच प्रार्थना करणार आहे की आरोग्य दिला सद्बुद्धी दे, म्हणजे बुद्धी दे, सॉरी सद्बुद्धी दे. त्याची गरज तर तुला मला आहे, एक तुला आहे ना यार. आहे. देवा बुद्धी दे माझ्या भावाला. दोघायला बी नाहीये. मला तर ही एक्साइटमेंट आहे की अमोल आरोईला काय गिफ्ट देणार आहे Yes. आणि आरोई कोणत्या पद्धतीची राखी त्याला बांधणार आहे. लास्ट वर्षी तू हर्षदला पण राखी बांधलेली नाहीये. बांधली होती, बांधली होती का? बांधली होती. यावर्षी रक्षाबंधनला तुम्हाला राखी बांधणार आहे का? काय प्रश्न आहे का हा? अरे तुला सांगतो, काही काही आपले फॉलोअर्स अजून पण काय म्हणता माहिती का, तुम्ही बहीण भाऊ आहे का? आपल्या व्हिडिओ खाली कमेंट होता, व्हिडिओ खाली कमेंट होता. लिटरली मी आज कमेंट वाचत होतो आपल्या कॉमेडी व्हिडिओच्या. त्यांनी का डिवोर्स वाला व्हिडिओ केला आपण, ओके, हा. त्याला काय कमेंट होत्या, तुम्ही दोघं तर बहीण भाऊ होते ना म्हणे. म्हटलं कोणत्या काळात आम्ही दोघं बहीण भाऊ होतो? खूप जणांना अजून हेच कन्फ्युजन आहे की आरोई आणि मी बहीण भाऊ आहे. आणि तुला आठवतं का आधी एकदा कधी 2021 का 22 मी तुला विचारलं होतं, अरे दीदी तुला राखी बांधायला कधी येणार आहे? हा विचारलं होतं जेव्हा आपण नवीन नवीन रिलेशन मध्ये होतो ना, तेव्हा हर्षदने विचारलं होतं की आरोई मला राखी कधी बांधणार आहे. अमोलला आणि इम्पॉर्टंट कॉल चालू आहे, जा अमोल. यस बडी बाय. रक्षाबंधनसाठी चांगली प्लॅनिंग कर. आरोई काय गिफ्ट देणार आहे अमोल तुला रक्षाबंधनला? आता डोकं मला का? कसं माहिती? डोकं का? मी देऊ शकते त्याला ती गोष्ट. तो कसं- तुला तर पाहिजे ती गोष्ट म्हणे, त्याला देणार याची गोष्ट. हर्षद, आपल्या दोघांचं किती बॅड लक यार, आपल्याला बहीणच नाहीये. नाही अमोल किती लकी आहे, अमोलला अशी मोठ्या नाकाची बहीण आहे, जिचं नाक अजून अल्ट्रा प्रो मॅक्स मोठं झालेलं आहे. बस आता नीट झालेलं आहे. भारी होतं, मला अजून पण हसू लागले.
आणि काल आम्ही हर्षदला पण शॉपिंग करून दिली, आरोहीला पण शॉपिंग करून दिली. बट ते अजूनपर्यंत गाईज मला लव्ह यू पण म्हटले नाही आणि थँक्यू पण म्हटले नाही. इतके स्वार्थी लोक आहे माहिती का ह्या जगात. कोणासाठी काही करा. मी तुला कालच म्हटलंय, आता पण म्हणतो थँक्यू. हा थँक्यू म्हणून काय फायदा आहे की काम पण ऐकलं पाहिजे ना, सेवा केली पाहिजे. आता मी झोपतो इथं, माझी पाठीची मसाज करून द्या. अरे तू काय इथं काय मुजरा करतोय काय? मी आता बसला जाणं, तुला जायचंय ना. चला guys. आणि मम्मी ना जुन्या घराकडे गेलेली आहे, पप्पा गेलेली आहे ड्युटीला. आता आम्ही तिघ येडे घरी आहे आणि आमच्यातलं एक येडं तर आत्ताच गेलं. आज आहे ना असं दमट वातावरण झालेलं आहे, इतकी गरमी होती माहिती का. त्याच्यामुळे हर्षदला म्हटलं मस्तपैकी AC ऑन कर. आणि गाईज माझे कपडे बघा ना पूर्ण कसे लावलेले. तर आरोहीला आणि हर्षदला म्हटलं प्लीज मला हेल्प करा. करताय ना हेल्प दोघं? हर्षद हेल्प करतोय ना. आपण सगळे कपडे ना खाली काढू आणि प्रॉपर घड्या घालून ठेवू. चालेल. कारण काय होतं कधी कधी एखादं मी डिसाईड केलं ना हे आउटफिट घालू, ते भेटतच नाही. त्याच्यापेक्षा आता नीट लावून घेतो सगळं. गाईज सगळ्या बेडवर आहे ना नुसता पसारा झालेला आहे. सगळे कपडे ना खाली काढून घेतोय. नवीन कपडे वरती लावू, डेली यूजचे थोडे खाली लावू. हर्षदला एकदा माझे कपडे यायला लागले ना की मग टेन्शन नाही राहणार, एवढे कपडे पडणार नाही. हर्षद अल्टरनेट माझे कपडे वापरत जाईल, मी हर्षदचे कपडे वापरत जाईल. भारी आयडिया आहे. गाईज आरोही मला मस्तपैकी आवरू लागत होती, मध्येच रुसून बसलेली मध्येच तू घाण केली आहे ना. मी नाही घाण केली. मी बघतोय ना माझ्या एका मैत्रिणीला म्हटलं की असंच, हर्षद म्हणला की ही दिदी, तर मी म्हटलं माझी नाही दिदी, माझी मैत्रीण आहे असं. तर ही चिडली त्याच्यावरून. म्हणजे तूच काय म्हणणं आहे, तू सोडून जगातल्या सगळ्या मुली माझ्या बहिणी आहे का? हा बरोबर. पण काही मैत्रिणी पण असू शकता ना. नाही, ये कोणसा इंसाफ आहे? ये इंसाफ आहे. बरं ठीक आहे उठ. आवर, तुला आवडायचं तुम्ही नाही आवडत. बरं ठीक आहे आवडू लागलं. ठीक आहे मला नाही चांगलं दिसत ना ते टॉप. नाही छान. अरे बाप तुला तर सगळे टॉप भारी दिसतात बाबो. ते पाहिजे. ए चल ना आरोही, आवरू लाग ना. बरं सॉरी म्हणलं ना. नीट म्हणलं का? आरोही नीट सॉरी म्हणलं. आता चल आवरू लाग. चल चल. का मी म्हणून सॉरी करतोय, नाही तर म्हटला पण नसता. म्हटलो ना पण या चपट्याला माझे कपडे येत नाही तरी पण ट्राय करत बसलेला आहे. अरे तेरे को इस माप में आना पडेगा. आणि घरचं दुकान आहे म्हणून ऋषी एवढे कपडे घेत राहतो. नवीन एवढे शर्ट आहे त्याचे. हे बघा, जे बघितलं ते नवीन शर्ट. काही शर्ट तर एवढे जुने, त्याचा ना अजूनपर्यंत टॅग सुद्धा काढलेला नाही. पक 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 मातीचं जर कधी तोंड असतं तर फुटलं असतं आतापर्यंत. गाईज माझ्याकडे ना एक हाफ स्लीव्हचं टी शर्ट आहे. हर्षद म्हणे तुला असे सूट होत नाही म्हणे. जळतो का? जळतो. मला असं वाटतं जेन्युअनली की तुला ते सूट नाही होत. ठीक आहे मी घालून दाखवतो तुला वगैरे. आता सूट होतंय की नाही गाईज तुम्हीच सांगा, सूट होतंय की नाही आता सांग तू. मला नाही वाटत असे तुला हाफ स्लीवचे सूट नाही होत. काय गारू मला सूट होत नाही. एकदम भारी दिसतात. आता बघा एकाचं मत वेगळं आहे, एकाचं मत वेगळं आहे. आता तुमचं मत सांगा. मी तुम्हाला मागं जाऊन दाखवतो. हे बघा गाईज आता तुम्ही सांगा मला हे सूट होतंय की नाही. साईडचा अँगल दाखव. आता तशी फॅशन आहे यार हर्षद. फॅशन ब्रो फॅशन. गाईज ये देखो मेरी फॅशन. कसं दिसतो हर्षद? मॉडेल या मॉडेल. कोणाला जर मॉडेल म्हणून पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट मी. गाईज तर आम्ही ना सगळी बेडरूम आवरून काढलेली आहे आणि आता ना हर्षद आणि मी ना हॉलमध्ये आलेलो आहे आणि माझ्या फेसला ना थोडी इचिंग होतीये. तर मी आता आईस डीप करतो मस्तपैकी. मी काय करतो, माझं ते बाउल घेतो, त्याच्यात पाणी टाकतो आणि आईस डीप करतो. खाशील नाही तर ते बिस्किट खावटते मला. गाईज आहे बघा, मी याच्यात आहे ना आईस डीप करत असतो. याच्यात पाणी टाकायचं फक्त आणि ते आईस क्यूब लगेच वरती येतं. हे बघा आणि त्याचा शेप बघा ना किती भारी आहे. त्याच्यात मस्त तोंड बुडवतो. आधीच थंडी वाजतीये. लेट्स डू इट. आता आहे ना मला एकदम रिफ्रेश वाटतंय. काय ना आरोहीची स्वयंपाकाची तयारी झालेली आहे. मला तर काहीच खायची इच्छा नाही कारण आरोही काहीतरी वेगळंच बनवतीये. सो मी माझ्यासाठी ना काहीतरी वेगळंच ऑर्डर करणार आहे आणि पप्पानी काहीतरी वेगळी भाजी आणलेली आहे जी की हर्षदने ओळखलेली आहे. त्याच्यामुळे हर्षदला पैसे पण भेटलेले. पण आता मी काय ऑर्डर करू मला तेच कळत नाही खायला. मला पण ऑर्डर करायचं, आपण दोघं पार्टी करू त्या पैशाची. येस. काय मागू शकतो आम्ही? एनी सजेशन? तुम्ही मला दिलं सजेशन काय बनवायचं? दिले होते दादा. आम्ही इतके चांगले चांगले सजेशन दिले माहिती का आरोहीला, तिने बनवले नाही. मी पण देते तुम्हाला, मी पण देते. ये इकडे. नको देऊ. देते ना. नको, आम्हाला लागतच नाही तुझे सजेशन. ती काही पांचट पुंचट सांगायला. आता बघा बरं का. हा काय ऑर्डर करू आम्ही जेवायला? आंबाडीची भाजी आणि पोळी. कशाची? आंबाडीची. आंबवडे. आंबाडीची भाजी आणि पोळी. आंबवडे ना, आंबवडे. गाईचे आपण कमेंट विनर काढलेले आहे ना, त्यांना आपण गिफ्ट देणार आहे.
तर त्यातलं हे गिफ्ट आहे, हे गिफ्ट आहे, हे 2 गिफ्ट आहे आणि याच्या व्यतिरिक्त अजून 2 सरप्राईज गिफ्ट आहे. प्रत्येक महिन्यामध्ये हे विनरला भेटणार आहे. एका विनरला या 4 गोष्टी भेटणार आहे. 1, 2 आणि 2 अजून सरप्राईज गिफ्ट आहे. याच्यात काय दाखवतो मी तुम्हाला. गाईज हे बघा, BMWचं ब्लूटूथ स्पीकर आहे आणि आवाज बघा त्याचा एकदा. Welcome to Jubilee Music World. आणि याच्यात आहे ना गाणे पण लागतात, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आहे, एकदम भारी स्पीकर आहे. आणि हे भेटणार आहे आपल्या सबस्क्रायबरला जो डेली व्हिडिओला कमेंट करतो. आपले 2 विनर तर आता निघालेले आहे. आता पुढच्या महिन्याचं विनर तुम्ही सुद्धा होऊ शकता. आणि ही स्मार्ट वॉच पण भेटणार आहे. आणि वॉच बघा ना किती सुंदर आहे आणि वायरलेस चार्जिंग आहे तिला. आणि अजून 2 सरप्राईज गिफ्ट तर बाकी आहे. आता ते तुम्हाला लवकरच व्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे, जेव्हा आम्ही आपल्या दोन्ही विनरला भेटायला जाणार आहे. गाईज तुम्ही सुद्धा विनर होऊ शकता. त्यासाठी तुम्हाला डेली व्हिडिओला कमेंट करायची आहे. प्रत्येकाचा विनर व्हायचा चान्स इतका मोठा आहे माहिती का, कारण प्रत्येक महिन्यामध्ये विनर निघणार आहे. सो तुमचा नंबर पण 100% येणार आहे. त्यासाठी डेली व्हिडिओला कमेंट करा. हर्षद कसा आलतो त्यासाठी डेली व्हिडिओला. मी तसं नव्हतं म्हणत, मी असं म्हणत होतो त्यासाठी डेली व्हिडिओला कमेंट करा असं करत होतो. घरात बनवलेली भाजी तर हर्षदला आणि मला काही खायची नव्हती. सो आता आम्ही चाललेलो आहे खाली, कारण आमचं आहे ना आता पार्सल आलेलं आहे. ह्या घरात आमच्या काही आवडीचं बनत नाही, त्याच्यासाठी असं मला ऑर्डर करावं लागतं बाहेरून. बरं मला सांग, आता रोज ऑर्डरच करणार आहे तू? मग आता तुम्ही नाहीच दिलं बनवून तर मेस लावून घेईल, नाही तर करेल ऍडजस्ट काहीतरी, असं ऑर्डर करत जाईल. नाही तर मेदूवडा सांबार कोणी खाल्ला? त्या पोटाने नव्हता खाल्ला? नव्हता खाल्ला. पावभाजी केली होती या पोटाने नव्हती खाल्ली? नव्हती खाल्ली. तोंडाने खाल्ली होती. मग नको खाऊ दे मला, पोळी दे मला. सोयाबीन चिल्ली, त्याच्यानंतर शेवगा भाजी आणि पनीर टिक्का बिर्याणी. आणि ये देखो गरीब लोक करेला खा, कारलं खा. आमची भाजी देणार नाही बरं का. आम्ही हेल्दी खातो, हेल्दी खातो आम्ही. हेल्दी खातो, हेल्दी एवढं पण नका हेल्दी खाऊ की ते अंगाला सोडून नाकालाच हेल्थ लागते. तुम्ही नाही इळा वगैरे असं नका ठेवत जो मम्मी बरं का. लास्ट टाइम पण मला 2दा लागला तो इळा, तिथं पण ठेवलेला होता. तुम्ही ना ते इळा खाली का ठेवत असता? आता लागला असतं माझ्या पायाला तर. लागलं का नाही ना? नाही लागला. ती पॅन्ट एवढी ढबी अशी वरती करून टकळंग 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 टकळंग. पप्पा चला जेवायला. मम्मी आम्ही करतो का जेवण? अमोल चलणार रे, त्याचं काहीतरी काम चालू येतो म्हणे, करा म्हणे जेवण. गाईज हे बघा आपली पनीर टिक्का बिर्याणी. मी तर फर्स्ट टाइम ट्राय करतोय, काय माहिती कशी राहते. अरे बाप, पनीर बघा त्यात किती मोठं आहे. हे बघा, हे बघा किती मोठं पनीर आहे. आता आहे ना आमच्या सगळ्यांचे ना पोटभर जेवण पण झालेले आहे. आरुईचं अजून जेवण चालू आहे. हर्षद चल ना खाली बॅडमिंटन खेळायला. हो आलो, एकदा डब्बा होतो. हर्षदला डब्बा धुवायला लावलेला आहे मम्मीने. तुम्ही पण येताय ना आरुई? तुम्ही येताय ना खाली? आता मस्त आहे ना बॅडमिंटन खेळणार आहे. हर्षद मला थोड्या वेळाने पाणी पण आणून देशील यार प्यायला. मी जेवण झाल्यावर पाणीच नाही पिलं. आउट. थोडं खाल्ल्यासारखं मार ना हर्षद, नीट मार ना यार. सरळ मारा खेळ. तू ताकद लाव ना जरा हर्षद. आरोही, अमोल, मम्मी चला ना. हर्षदला तर खेळताच येत नाहीये. काय झालं आज? काय माहिती. आता आहे ना आरोही पण आली खेळायला. चल ग. आले ग, चल. थोडी ताकद लावा. अरे थोडी ताकद लाव ना आरोही. आज आम्ही एवढं खेळलो माहिती का, खूप जास्त दमलोय. आणि त्या दिवशी मी डेटॉल लावलं होतं ना प्रँकसाठी, तर बघा त्याचा मार्क झालाय मला इथं. आरोही कधी जाईल का तो मार्क? अरे थोडा वेळ लागतो पण निघून जातो ते. तुला पण झालं होतं लहानपणी, तू डोक्यावर पडली होती तेव्हा. म्हणजे तू कधी डेटॉल लावलं होतं तेव्हा असं म्हणायचंय मला. इथे लावलं होतं मी डेटॉल, पण तो आहे ना कॉटन इथे चालला गेला होता झोपेत. अच्छा, म्हणजे नाक त्याने मोठं झालं का? हा, म्हणजे आता मला काय माहिती का, मी लहान आहे ना, विचारला प्रश्न. लहान आहे तू? मग लहान आहे ना मी. 27 वर्षाचा आहे ना, लहान आहे का? मम्मी 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 झोपल्या. नाही, मम्मीला विचारलं असतं मी लहान आहे का नाही.
मोठा आहे ना टोंग्या. आई काय म्हणत माहिती का, वयात जर तुझं लग्न झालं असतं तर माझ्या एवढं लेकरं असते तुला. ये कुछ ज्यादा हो गया. बट जाऊ द्या काही, आता आपण एंड करूया ब्लॉग या ठिकाणी. कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून सांगायला विसरू नका. ब्लॉग वाटल्याचं लाईक करा. चला नीट एंड करू हा. चला आज आरोही तू एंड कर. हां आणि पहिले तर कमेंट करा, विनर व्हायचं आहे ना. कमेंट करा आणि 5,000 कमेंट केलं तर अमोल दादाला मुलगी. हां म्हण. गाईज तर कसं वाटलं तुम्हाला आपला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हक्काने आपल्या चुकलं आणि आपल्या हर्षद तू म्हण, आणि मी लिप सिंग आपल्या करतो. channel ला- शट अप हर्षद तू म्हण, मी लिप सिंग करतो. आणि आपल्या चॅनलला हे हक्काने पहिल्यापासून काय साठी कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग? हा कसा तोंडातलं तोंड. आरोही तू म्हण, मी लिप सिंग करतो. हां म्हण. एकदा हां कसं वाटलं थांबा एक कधी म्हणणार आरोही तू म्हण. हां कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चुकलं एक शैली आहे माझ्या बोलायची. मला माझं येऊन जातं मध्येच. आता वेळ झाली आपला ब्लॉग या ठिकाणी एंड करायचा. कमेंट करून चुकलं जाऊ द्या काही, माझी स्टाईल आहे, कोणाला जमणार नाही. कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून सांगायला विसरू नका. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू. बाय. हर्षद ब्लॉग्सला नक्की सबस्क्राईब करा. घ्या सबस्क्राईब करून, कारण 1 लाख सबस्क्रायबर करायचे. मग अजून एक प्ले बटन येणार आपल्याकडे.